आपल्या जीवनामध्ये जे चमत्कारिक बदल घडत आहेत, याला नोटीस करणं फार, फार, फार गरजेचं आहे. आणि आय वुड लाइक टू काँग्रॅच्युलेट ईच वन ऑफ यू बिकॉज ॲट द राइट टाईम, ॲट द राइट प्लेस यू आर हिअर. अगदी योग्य वेळी, योग्य ठिकाणी ज्यावेळेस व्यक्ती असतो, त्यावेळेस इन शुअरिटी त्याच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होते. आणि हा ब्रह्मांडाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. आपण सगळेजण या नियमाने बांधलेले आहोत. एका मंदिराच्या बाहेर लिहिलेली पाटी किंवा प्रार्थना, दूसरों के लिए कभी मांग कर देखो, अपने लिए कभी मांगने की जरूरत नहीं पडेगी. राइट? जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी इन द सेन्स ॲट द एनर्जी लेव्हल वी ऑल आर वन. ऊर्जा शक्तीच्या लेव्हलला आपण सगळेजण एकच आहोत, राइट? परंतु जो व्यक्ती दुसऱ्यांच्या सुख, शांती, आनंद, ऐश्वर्य किंवा धनसंपत्ती याच्यासाठी कामना करतो, प्रार्थना करतो, प्रयास करतो, त्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या जीवनात ह्या गोष्टींसाठी प्रयास करायची आवश्यकता पडत नाही, राइट? आणि धिस इज व्हॉट द ट्रुथ. आमच्या जीवनात आत्ता मे बी लास्ट वीक एका आठवड्यात इतक्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि हे सगळे रिझल्ट्स आहेत. these आर द रिझल्ट्स, आउटकम आणि दिस इज व्हॉट वी प्रोड्यूस थ्रू आवर व्हिज्युअलायझेशन आणि सबकॉन्शियस माइंड, राइट? आणि आय वुड लाइक टू कॉंग्रॅच्युलेट टू ऑल ऑफ यू, ज्यांनी किंवा ज्यांच्या एका व्हिज्युअलायझेशनने किंवा छोट्याशा प्रयासाने की आपलं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर असावं, आपलं स्वतःची एक ऑर्गनायझेशन असावी, सेंटर पॉइंटला असावं, एक भव्य दिव्य ट्रेनिंग सेंटर, राइट? किंवा फॅसिलिटी ज्यामध्ये की सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असतील. आता 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. भोजनासाठी हे पार्टिसिपंट्स कधीही इतके उत्सुक नाहीत, जितके हे शिक्षणासाठी, ट्रेनिंगसाठी, अंडरस्टँडिंगसाठी उत्सुक आहेत. आणि अशी एक प्रिमाइसेस किंवा ऑर्गनायझेशन किंवा संस्था स्टार्ट करण्यासाठी आता ज्यावेळेस याचा व्हिडिओ प्रिपेअर होईल, त्यावेळेस आय वुड लाइक टू शेअर धिस विथ यू. मी तुमच्या सगळ्यांबरोबर ते शेअर करेन. परंतु मी त्या सर्वांचा अंतर्मनापासून खूप आभारी आहे, ज्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे ही संस्था उभं राहण्यासाठी, राइट? आणि याच्यातून जो रेव्हेन्यू जनरेट होईल, हा रेव्हेन्यू पुन्हा, पुन्हा इन्व्हेस्ट केला जाईल. कुणासाठी माहिती समाजासाठी किंवा त्या माता-भगिनींसाठी ज्यांच्या अंतर्मनात इच्छा आहे किंवा त्यांना बाहेर पडायचंय ट्रॅपमधून, ज्या ट्रॅपमध्ये ते अडकलेल्या आहेत. कदाचित फायनान्शियल ट्रॅप असेल, हेल्थचा ट्रॅप असेल किंवा सायकोसोमॅटिक ट्रॅप असेल, तर त्यांना मार्ग दाखविण्यासाठी आणि कितीतरी माता-भगिनी आता स्वतःहून इन्स्पायर होऊन इनिशिएटिव्ह घेत आहेत स्वतःहून. इनिशिएटिव्हचा अर्थ होतो स्वयंप्रेरित इनिशिएटिव्ह. त्या व्यक्तीला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि धिस इज व्हॉट हॅपन. हे घडत आहे. दिवस-रात्र काही व्यक्तींनी अ, जे त्यांचे इफर्ट्स लावले, जे परिश्रम केलेले आहेत आणि आज याचे हे परिणाम दिसत आहेत. राइट? आणि ह्या सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत त्या सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे. आणि मी त्या सर्वांचा अंतःकरणापासून खूप आभारी आहे, की समाजामध्ये 1% का असेना, परिवर्तन, बदल, सकारात्मक परिवर्तन, व्यक्तींच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्याचं जे कार्य करत आहेत, त्या प्रत्येक व्हॉलंटियर, स्वयंसेवक म्हणून जे व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांचं पुन्हा-पुन्हा अंतःकरणापासून मी आभारी आहे. तुमच्या एका प्रयासामुळे कितीतरी व्यक्तींचे जीवन चमत्कारिक पद्धतीने बदलतील. इम्प्रूव्हमेंट येईल त्यामध्ये, राइट? आणि हे अगदी सेंट्रल लोकेशनला ऑर्गनायझेशन आहे हंसकृपा फाउंडेशन आणि माइंडसेट मास्टरी ट्रेनिंग ऑर्गनायझेशन वाघोलीमध्ये. आणि याच्या पाठीमागे पण फार मोठी स्टोरी आहे. रहस्यमय किंवा इन्स्पिरेशन मिळेल. आणि जर कुणाला शंका असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा हे उदाहरण देता येईल, की व्हेन यू सर्व्ह धिस वर्ल्ड सेल्फलेसली, निस्वार्थी भावनेने ज्यावेळेस आपण या समाजासाठी काही कृती करण्याचा फक्त एक दृढ निश्चय करतो, फक्त निश्चय.
कृती सुद्धा केली नाही फॉर एक्झाम्पल, परंतु निश्चय ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस ही समग्र सृष्टी, हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स आपले ते गोल पूर्ण करण्यासाठी मदत करायला सुरुवात करते. वैयक्तिक गोल असेल तर मे बी डिले होऊ शकतो. परंतु सामूहिक गोल असेल, समाजाप्रती गोल असेल, तर जीवनामध्ये इतकं मिळेल, की देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के, असं बोलावं लागेल, राइट? आणि अशा गोष्टी लिटरली घडतात. आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षणी ज्या वेळेस अशा काही गोष्टी घडतील, त्या वेळेस एक न चुकता अप्रिसिएशन करणं, ही कृती फार महत्वाची आहे. ॲक्शन फ्रिक्वेन्सी फार, फार, फार महत्वाची आहे. राइट? व्हेरी गुड. आणि आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता का आहे? फॉर एक्झाम्पल, जे कोर्सेस किंवा जे ट्रेनिंग प्रोग्राम आपण कंडक्ट करत आहोत, का आवश्यकता आहे? सबकॉन्शियस माइंड पुन्हा एकदा रिइम्प्रिंट करण्याची. राइट? बरेच व्यक्ती कितीतरी वर्षांपासून कार्य करत आहेत. परंतु त्या कार्याचा जर आउटकम मिळत नसेल, रिझल्ट प्रोड्यूस होत नसेल, तर याचा अर्थ वी आर डूइंग समथिंग रॉंग. कुठेतरी मिस्टेक होत आहे. आइन्स्टाईन, जे फार मोठे सायंटिस्ट आहेत, त्यांनी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलंय, कीप डूइंग सेम थिंग अँड एक्सपेक्टिंग डिफरंट रिझल्ट इज नॉट गोइंग टू हॅपन. इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे तीच कृती पुन्हा पुन्हा करून परिणाम मात्र वेगळे अपेक्षा असेल, अपेक्षित असेल, तर असं होत नाही. राइट? असं का होत नाही? कारण तुम्हाला प्रयास चेंज करावा लागेल. इच्छित परिणाम साधण्यासाठी जी कृती आज आपण सर्वजण करत आहोत, आणि जर परिणाम जनरेट होत नसतील, तर काय करावं लागेल? प्रयास चेंज करावा लागेल. राइट? परंतु लोक चेंज करत नाही. ते तेच मार्ग पुन्हा-पुन्हा अ, धोपट मार्ग म्हणतात याला. म्हणजे जे पूर्वजांनी, आई-वडिलांनी किंवा आताची जी पिढी करत आहे, हेच पुन्हा रिपीट करणे. आणि यामध्ये कुठली गोष्ट रिपीट होते माहिती हे प्रत्येक सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिली, इव्हन रिच क्लास फॅमिलीमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी शिकवल्या जातात. काय? चांगलं शिक्षण घ्या, शिक्षण पूर्ण करा, डिग्री सर्टिफिकेट मिळवा, आणि काय करा? नोकरी करा. राइट? दिस इज व्हॉट कॉल्ड रॅट रेस. शिक्षण चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने शिक्षित असणं आवश्यक आहे. परंतु फक्त ते शिक्षण नाही, जे अ, ज्याला पारंपरिक म्हणता येईल, पारंपरिक शिक्षण. तशा शिक्षणाची आवश्यकता फक्त लिहिता वाचता येण्यापुरतीच आहे. परंतु आपल्याला ते शिक्षण हवं, ज्याच्याने जीवनाच्या ह्या चारही प्रमुख जे भाग आहेत, स्तंभ आहेत, त्यांचा संपूर्ण विकास होईल. आणि ह्या गोष्टी मात्र आपण मुलांना देत नाही, किंवा ह्या शिक्षणाकडे कुणाचं लक्ष नाही. घोकमपट्टीकडे लक्ष आहे. येस, पाठांतर, पुन्हा पाठांतर, अवांतर पाठांतर, ठीक आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्या, परंतु हे मार्क्स पुरतं मर्यादित आहे. राइट? एक्झाम झाली, त्यानंतर त्या मुलांना सुद्धा काही कर्तव्य नाही, जे काही आपण शिकलेलो आहोत. इव्हन हा जो ट्रॅप आहे, याच्यात तुम्ही स्वतः जर विचार केला, मनन चिंतन एनालिसिस केलं, तर तुमच्याही लक्षात येईल, की 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्डला जे भूगोल किंवा हिस्ट्री किंवा अ, ज्या पण काही गोष्टी तुम्ही शिकलेला आहात, मॅथेमॅटिक्स, सायन्स, या गोष्टींचा आता कितपत उपयोग होत आहे. राइट? ट्रिग्नोमेट्री जर शिकला होता, त्रिकोणमिती, आज काय उपयोग करताय त्याचा? अशा काही गोष्टी आहेत, जे बारकावे आपल्याला निदर्शनास येणं फार गरजेचं आहे. म्हणून मनुष्य म्हणून एखादा व्यक्ती जर डेव्हलप करायचा असेल, इम्प्रूव्ह करायचा असेल, किंवा एक सुजाण नागरिक निर्माण करायचा असेल, तर त्यासाठी मूल्य, इथिक्स, तत्व शिकवणं फार गरजेचं आहे. आणि धिस इज व्हॉट वी आर डूइंग. याच्याने जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतो. आय-क्यू
ज्याला इंटेलिजंट क्वेश्चन म्हणतात. किती बुद्धिमान व्यक्ती असेल आणि इंटेलिजंट क्वेश्चन बदलता येत नाही, राइट? परंतु टेक्निक आहेत, काही प्रोसेस आहेत, त्या जर फॉलो केल्या, तर तो व्यक्ती कुठलीही एक्झाम असेल किंवा जीवनाचे कुठलंही क्षेत्र असेल, त्यामध्ये प्रगती करू शकतो, इम्प्रूव्हमेंट करू शकतो. याचा अर्थ काय होतो? आय-क्यू 20% आहे आणि ई-क्यू, ई-क्यूचा अर्थ इमोशनल कोशंट, भाव, फिलिंग, भावना, या किती आहेत? 80%. जो व्यक्ती इमोशनली स्ट्रॉंग आहे, ऑलवेज इट हॅज बीन सीन, हे पाहिलं गेलेलं आहे, की तो व्यक्ती बॉस म्हणूनच काम करतो. सुपरवायझर, सुपरव्हिजन किंवा उच्च पदावर कार्य करतो. इमोशनली जो स्ट्रॉंग आहे तो. दिस इज व्हॉट कॉल्ड लीडरशिप क्वालिटी. आणि काही व्यक्तींचा आयक्यू खूप चांगला आहे, परंतु ते व्यक्ती अशा व्यक्तींकडे जॉब करतात. राइट? आणि असे कितीतरी उदाहरण आहेत. म्हणून आज खऱ्या अर्थाने जे शिक्षण हवं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, अ, बालकांसाठी, बालिकेंसाठी, हे कुठलं शिक्षण हवं? ज्याच्याने चारित्र्य निर्माण होईल. ज्याच्याने पेशन्स, संयम दृढ होईल. असं शिक्षण पद्धती जर मुलांना मिळाली, तर अभ्यासाच्या क्षेत्रात सुद्धा ते उत्तम कार्यरत राहतील. राइट? आणि ह्याच गोष्टी आज किंवा काळाची गरज आहे ही. आता सध्या टाईम रिक्वायर्ड धिस थिंग, की जेणेकरून किंवा ज्याच्याने आपल्या सबकॉन्शियस माइंडचा, अंतर्मनाचा, ज्याच्यात सगळ्यात जास्त पॉवर आहे, अशा आपल्या शरीरातील घटकाला किंवा सबकॉन्शियस माइंडला आपण थोडंसं दूर ठेवतो आणि कॉन्शियस माइंड ज्याची पॉवर फक्त 10% आहे, याला आपण पुढे आणतो. पॅरेंटिंग मध्ये सर्वात मोठा आणि पहिला कन्सेप्ट, आणि त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी सांगतो ज्यांच्या घरात लहान-लहान बालक आहेत, त्या मुलांना, त्या बालकांना, त्या बालिकेंना, त्या मुलींना, त्यांना त्यांच्या जीवनात ज्या गोष्टी करायच्या आहेत किंवा आत्ता सुद्धा ते जे करत आहेत, ते त्या प्रत्येक गोष्टीकडे फन ॲक्टिव्हिटी म्हणून पाहतात, राइट? म्हणजे त्यांना असं वाटतं, की याच्यातून फन मोमेंट आहे. याच्यातून काहीतरी मला अ, मजा मिळेल, फन, एन्जॉयमेंट मिळेल, फन मोमेंट, राइट? पण आई आणि वडील त्या गोष्टीकडे टास्क ओरिएंटेड पाहतात. टास्क. त्यांना काय करायचंय? त्यांची टास्क पूर्ण करायची. अभ्यास, टास्क, ट्युशन, टास्क, जेवण, टास्क, झोपणे, टास्क. त्या मुलांसाठी ह्याच तर गोष्टी करतात, की लवकर जेवण कर, ही टास्क आहे, असं आईला वाटतं. का? कारण आईला पटकन आवरायचंय. संध्याकाळ झाली समजा 9:00-9:30 झालेत आणि जेवण नसेल केलं त्या मुलाने, कारण त्याला फन मोमेंट एन्जॉय करायची, फन मोमेंट. परंतु आईला काय करायचंय? पूर्ण काम करून, आवरून, सगळं काही एस्टॅब्लिश करून त्याला झोपवायचंय. तिच्यासाठी ते टास्क आहे. आणि मुलांना हीच गोष्ट कळत नाही, की हे असं का करतायत? एवढा फोर्स का करतायत माझ्यावर? कारण त्याच्यासाठी हे सगळं नवीन आहे. त्याच्यासाठी हे विश्व नवीन आहे आणि तुमच्या संकल्पना त्याला समजून घेण्यासाठी वेळ लागेल, राइट? पण याच्यात एक गोष्ट घडते. याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत आपण उद्या. पॅरेंटिंग, व्हॉट एक्झॅक्टली द पॅरेंटिंग इज. एक्झॅक्टली काय पॅरेंटिंग असतं आणि ॲक्सिडेंटली पालक तर सगळे बनतात. लग्न झाल्यानंतर ठीक आहे, आई-वडील बनतात. परंतु आई-वडील बनल्यानंतर त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते उद्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. परंतु त्यातल्या त्यात आज फक्त एवढं अंडरस्टँड करून घ्या, की जो लहान मुलगा आहे ना, त्याला एन्जॉयमेंट पाहिजे. जर तुम्ही एवढं जरी शिकून घेतलात त्याच्याकडनं, तरी सुद्धा त्या मुलाचा बिहेवियर तुम्हाला चेंज झालेला दिसेल. आणि आता आपण जसं वर्तणूक करत आहोत, त्याच वर्तणुकीचे ते परिणाम आहेत आणि दिस इज व्हॉट कॉल्ड सबकॉन्शियस माइंड रिइम्प्रिंटिंग. त्या लहान मुलाचे, बालकाचे सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग आपण करत आहोत. राइट? आणि सबकॉन्शियस माइंडच्या ह्या खूप मोठमोठ्या व्याख्या आहेत. परंतु त्यातली एक व्याख्या ही आहे, की
जे माझ्या अंतर्मनात आता चालू आहे, राइट? उदाहरणार्थ, आता तुमच्या स्क्रीनवर मी आहे किंवा माझे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत, राइट? परंतु जर तुम्हाला तुमच्या फ्रिजचा कलर विचारला कोणी, फ्रिज जर असेल, तर त्या फ्रिजचा कलर, तर तुम्हाला लगेच तो आता फ्रिज डोळ्यासमोर येतोय, राइट? मिस्टर किंवा मिसेस किंवा मुलं यांचं बोलणं किंवा ओरडणं किंवा ज्या पद्धतीने ते तुमच्याकडे रिक्वेस्ट करत असतील, हे जर तुम्हाला कोणी विचारलं, तर इमिडिएटली त्यांचा आवाज तुमच्या कानावर येतोय. ते कशा पद्धतीने बोलतायत. परंतु आता तर मी बोलतोय, राइट? मायक्रोफोनमधून किंवा स्पीकरमधून आता माझा आवाज येतोय. परंतु मग हा आवाज कुठे आहे? किंवा आता तुमच्या डोळ्यांसमोर मी आहे. परंतु तो जो फ्रिज आता दिसतोय, तो फ्रिज ते कुठले डोळे पाहतायत? आणि धिस इज व्हॉट कॉल्ड सबकॉन्शियस माइंडचे डोळे, सबकॉन्शियस माइंडचं श्रवण. आणि इव्हन जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, these ऑल आर इमोशन. हे इमोशन आहेत, इमोशन. आणि इमोशन व्यक्तीला घडवतात. आणि आपण एक एक छोटीशी डेफिनेशन आहे. सर्वसामान्य व्यक्ती यांच्या इमोशन त्यांची परिस्थिती घडवते. राइट? परिस्थिती असं त्यांना वाटतं. पण ते दॅट इज नॉट ट्रू. परंतु सर्वसामान्य व्यक्ती परिस्थितीमुळे आहत होतात. इमोशन त्यांना अ, इन्फ्लुअन्स करते. इन्फ्लुअन्स म्हणजे प्रभावित करते. राइट? परंतु जे मॅजिशियन आहेत, ज्या गोष्टी मी सांगतोय किंवा जे आपण शिकत आहोत, ह्या गोष्टी जर एखाद्या व्यक्तीने मास्टर केल्या, तर तो परिस्थितीला मॅनेज करायला शिकतो किंवा परिस्थितीवर तो मात करतो. परिस्थिती त्याच्या इमोशन नाही बदलत, परंतु त्याचे इमोशन परिस्थिती बदलतात. राइट? आणि हे शिक्षण आज डाउन द लाईन समाजाला आणि त्यातल्या त्यात स्पेशली माता-भगिनींना, महिलांना, गृहिणींना अति आवश्यक आहे. राइट? कारण बऱ्याच वेळा पुरुष किंवा व्यक्ती घराबाहेर गेल्यानंतर स्वतःला कुठेतरी एंगेज ठेवत असेल. काहीतरी कार्य किंवा लोकांमध्ये उठणं, बसणं, चर्चा, डिस्कशन. परंतु ज्या माता-भगिनी आहेत, मोस्टली 70% या घरीच असतील. 70%, 60%, 50% घरी असतील आणि बाकीच्या वर्किंग वुमन पण आहेत. बाहेर जाऊन त्यांना ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पण जास्त आहे. घरातील करून बाहेरचं कार्य करणं. त्यावेळेस एकटेपणा किंवा एकाकीपणा जर या जाळ्यात जर कोणी अडकलं, तर ते अंतर्मनातील आतापर्यंत जे श्रवण केलेलं आहे आणि हे कुठून श्रवण केलंय? एकतर न्यूज किंवा सोशल मीडिया किंवा बाकी जे WhatsApp वगैरे, वगैरे आहेत ते. आणि बऱ्याच वेळा फक्त वेळ जाण्यासाठी मोबाईल घेऊन त्याच्यावर फक्त स्क्रीनिंग चालू असतं, राइट? आणि त्यामुळे कितीतरी अ, अवांछित किंवा ज्यांची आवश्यकता नाही असे विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये रिइम्प्रिंट होत राहतात. म्हणून त्यांच्यासाठी हे अति आवश्यक आहे. अदरवाईज व्हॉट विल हॅपन? वयाच्या 35 किंवा 40 मध्ये हे सिम्प्टम दिसायला लागतात. याचे परिणाम ह्या वयामध्ये जाणवायला लागतात. आणि इमोशन्स आर एंगेज किंवा इमोशन जे आहेत ते आपल्या मसलमध्ये राहतात. मसल्स म्हणजे काय? अ, स्नायूंमध्ये, राइट? भीती एखाद्या व्यक्तीला जर भीती वाटत असेल ना, तर सगळ्यात आधी अ, पाय लट-लट कापायला लागतात. पोटऱ्यांमध्ये वेदना होतात. हृदयाची धडधड वाढते, हार्टबीट्स वाढतात, राइट? घाम यायला लागतो. असं का होतं? कारण इमोशन्स आर लिव्हिंग इन आवर मसल मेमरी. मसल्समध्ये ते स्टोअर असतात, राइट? मग ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक आहे व्हिज्युअल, एक आहे ऑडिओ आणि दुसरं आहे कायनेस्थेटिक. कायनेस्थेटिक म्हणजे ज्याला आपल्याला स्पर्शाने ज्ञान होतं, राइट? आणि ह्या बेसिक आहेत. आजपर्यंत शाळा आणि कॉलेजमध्ये या गोष्टी शिकवल्या गेल्या नाहीत. आणि यामुळे बरेच व्यक्ती प्रतिभा असून म्हणजे प्रतिभा संपन्न एखादा व्यक्ती असून रिटायरमेंट होईपर्यंत त्याला वाट पाहावी लागते. राइट? आणि याच्यावर आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. परंतु आज ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला
पुन्हा पुन्हा उजागर करायचे आहेत, एक्सप्रेस करायचे आहेत आणि वी हॅव टू वर्क ऑन आवर इमोशन. या फ्री प्रोग्राममध्ये जितक्या जास्तीत जास्त व्यक्तींना तुम्ही आणू शकाल त्यांना आणा. नॉट नेसेसरी ते पुण्यात राहत असतील. तेही राहत असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा भारतात ज्यांना ही भाषा समजते किंवा त्यांच्यासाठी वेगळे प्रोग्राम पण करता येतील. परंतु सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे, की सबकॉन्शियस माइंड इमोशन लेव्हलला कार्य करून त्यांना स्ट्रॉंग करणं. धनसंपत्तीसाठी फॉर एक्झाम्पल वेल्थ क्रिएशन ज्यांना करायची आहे आपल्या जीवनामध्ये ओके 2024 मध्ये ज्यांनी गोल सेट केलेला आहे की मला 5 फिगर अर्निंग करायचं आहे 5 फिगर इन द सेन्स 1 लाख 1 लाख आणि त्याच्यावरती 1 लाख अँड अबो ज्यांना करायचं आहे हा पहिली गोष्ट विचारतो करायचं आहे का अर्निंग करायचं आहे का तर मी पुढचा फॉर्म्युला सांगेल हा जरा टाईप करा चॅट बॉक्स मध्ये वुड यू लाईक टू अर्न का जसं चाललंय तसं ठीक आहे काही व्यक्ती म्हणतात मला फक्त मानसिक शांती पाहिजे राईट खूप चांगली गोष्ट आहे परंतु अर्निंग पण महत्वाचं आहे हेल्थ रिलेशन करिअर मनी चारही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि अर्न करायचं असेल ना त्याच्यासाठी सुद्धा काही फॉर्म्युला आहे शिकावं लागेल पण शिकवण्याआधी माझं कर्तव्य विचारणं शिकायचंय का राईट मनी फॉर्म्युला मला सांगायचा आहे सांगू का येस ओके हा आता एक गोष्ट सांगू तुम्हाला युनिव्हर्सला आपल्याला एक क्लू द्यावा लागतो तुम्ही तयार आहात का हा प्रश्न मी माझ्यासाठी नाही विचारते हा तुमच्यासाठी विचारतोय जितकं जास्त कमीत कमी वाय एवढं जरी टाईप केलं वाय फक्त वाय कारण याच्यापेक्षा दुसरं साधा शब्द नाहीये कुठला अल्फाबेट काहीतरी टाईप करावं लागेल ना वाय टाईप करा एवढं तरी करू शकता हा हे करणं फार गरजेचं आहे पुन्हा पुन्हा करा का करायचं हे ऍक्शन फ्रिक्वेन्सीसाठी. ऍक्शन फ्रिक्वेन्सी इथे मार्क होईल. जरी बाकी सगळ्या गोष्टी मोबाईल ऑपरेट करता येत नाहीत, तरी सुद्धा एवढी गोष्ट तर टाइप करता येईल वाय येस. हां. व्हेरी गुड. आज आपण आता हे पाहूया, की ऍक्शन फ्रिक्वेन्सी मनीसाठी आणि 2024चं हे टार्गेट करणं अति आवश्यक आहे. आता ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे, त्या बेसिक आहेत. परंतु हे जर तुम्ही फॉलो केलं, तर साधारण 21 दिवसामध्ये चमत्कार होताना दिसतील. ऑल्वेज वी हॅव टू एक्सपेक्ट मिरॅकल्स, डेली मिरॅकल्स. जर काही अपेक्षा करायची ना, तर काय म्हणायचं? आय एक्सपेक्ट मिरॅकल्स डेली. माझ्या जीवनामध्ये दररोज चमत्कार होत आहेत. राइट? दुसरं काही स्वतःला स्वयंसूचना देण्यापेक्षा कमीत कमी ही सूचना तर देऊ शकता, की माझ्या जीवनात दररोज चमत्कार होत आहेत. आणि खरोखर परमेश्वराचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. फक्त एवढं स्मरण जरी केलं तरी मला ती जाणवतं. कृपेचा वर्षाव जो झालेला आहे आत्तापर्यंत, राइट? म्हणजे अगदी चमत्कार व्हावे अशा गोष्टी माझ्या जीवनात घडतायत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावेत यासाठी हा एक प्रयास आहे. राइट? ओके. तर ह्याच्यासाठी ना 7 गोष्टी आहेत 7. आज आपण त्याचा थोडक्यात बारकाईने अभ्यास करू. लवकरात लवकर मी ट्राय करेन. आय वुड लाइक टू कंडक्ट धिस. आणि विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी हे सुद्धा महत्वाचं आहे. रिलायन्स कशी बनावी याच्यावर पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. राइट? दुसरी रिलायन्स बनली का? आजपर्यंत नाही बनले. रिलायन्स कशी बनली याच्यावर बुक्स लिहिले गेलेत. परंतु रिलायन्स कशी बनवावी याच्यावर पुस्तक नाही. कशी बनली ते माहिती सर्वांना. पण कशी बनवावी याच्यासाठी शिक्षण प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. राइट? आता सगळ्यात पहिला नियम आणि हा नियमच जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात लागू पडतो. राइट? रिच व्हर्सेस पुअर श्रीमंत म्हणजे धनवान, श्रीमंत आणि गरीब व्यक्ती यांच्यामध्ये सगळ्यात मोठी तफावत काय आहे? रिच नेवर ब्लेम. रिच म्हणजे श्रीमंत व्यक्ती रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी स्वीकार करतात. गरीब व्यक्ती पुअर अल्वेज ट्रॅप इन ब्लेमिंग गेम. ब्लेम म्हणजे काय? दोषारोपण. दोषारोपण.
हा जो खेळ आहे, हा जो ट्रॅप आहे, हे जाळं याच्यात ते अडकलेले आहेत. गरीब व्यक्तींची भाषा आणि जर अशी लँग्वेज तुम्ही वापरत असाल, तर आता ती लँग्वेज आपल्याला बदलायला हवी. राइट? मी काही शब्द तुम्हाला सांगेन, ते शब्द आता रिप्लेस करायचेत याला. ओके? तर गरीब व्यक्ती काय करतात? गरीब व्यक्ती ब्लेम गेम खेळतात. ब्लेम. ब्लेम गेम म्हणजे काय? की माझ्या जीवनामध्ये जे काही घडतंय, याला कोण रिस्पॉन्सिबल आहे? हां, माझं फॅमिली रिस्पॉन्सिबल आहे किंवा माझे बॉस रिस्पॉन्सिबल आहे. ज्या कंपनीत मी काम करतो ते रिस्पॉन्सिबल आहेत. गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल आहे किंवा माझं भाग्य रिस्पॉन्सिबल आहे. राइट? आणि ह्या गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये घडत आहेत, याच्यासाठी आपल्याला स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. आणि गरीब व्यक्ती जर ब्लेम करत असेल, तर श्रीमंत व्यक्ती काय करतात? रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी स्वीकारतात आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतात. आता ती मी लिस्ट पण देईल तुम्हाला, की हे शब्द आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. राइट? ओके. हा पहिला पहिला एक साधा बेसिक रूल आहे, की रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक गोष्टीची आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे, जर तुमच्याकडे वही, पेन, पेन्सिल असेल तर हा लिहून घ्या. रिच व्हर्सेस पुअर आणि त्यातला सगळ्यात पहिला पॉइंट आहे, की ब्लेम गेम. ब्लेम गेम खेळला जातो आणि जो व्यक्ती ब्लेमिंग करत आहे, तो व्यक्ती श्रीमंत होऊ शकत नाही. इट इज नॉट गोइंग टू हॅपन. हे पॉसिबल नाही. राइट? त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जी श्रीमंत व्यक्ती करतात. राइट? गरीब व्यक्ती किंवा जे आजपर्यंत गरीब राहिलेत, हे कशावर काम करतात माहितीये? हे सॅलरीवर काम करतात. सॅलरी इन द सेन्स काम पूर्ण होवो किंवा न हो, आउटकम येवो किंवा न येवो, रिझल्टशी त्यांना घेणे-देणं नाही. त्यांना कशाशी घेणे-देणं आहे? माझे 4 तास भरले किंवा माझे 8 तास भरले किंवा माझा 1 दिवस भरला. मला एका दिवसाचा पगार द्या. हे ते डिमांड करतात, आग्रह करतात. राइट? म्हणजे जे फ्रीलान्सर असतात त्यांचं सुद्धा तसंच आहे, की मी आवरले काम करतो किंवा हे एवढे-एवढे माझे चार्जेस आहेत. कशाचे? मी तुमच्या इथं आल्यानंतर काम सुरू केल्यानंतर 8 तास झाल्यानंतर मला एवढं द्यावं लागेल. परंतु श्रीमंत व्यक्ती हे डेली वेजेसवर काम नाही करत. ते रिझल्टवर काम करतात. आउटकम. आणि जर अ, याला म्हणतात ना लमसम एवढं कार्य आहे, हे काम मी तुम्हाला पूर्ण करून देईल, याचे एवढे-एवढे चार्जेस आहेत. राइट? हे कोण बोलतं? कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे जे एम्प्लॉयी आहेत, त्यांच्या वरचे जे व्यक्ती आहेत, ती वरची जी कॅटेगरी आहेत, त्यांची भाषा अशी असते, की तुम्हाला हे काम पूर्ण करून हवंय, मी करून देतो. पण याचे एवढे चार्जेस आहेत. जर ते काम पूर्ण झालं नाही, ते चार्जेस घेत नाहीत. राइट? पण याचा अर्थ असा होतो का, की त्यांना जीवनात अर्निंग करायचा संधी मिळत नाही? तेच सगळ्यात जास्त अर्निंग करतात. का? कारण ते रिझल्ट ओरिएंटेड आहेत. राइट? हा दुसरा महत्वाचा पॉइंट आणि हे प्रत्येकाने लिहून ठेवणं गरजेचं आहे, की आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड कंटेंट नाही, आउटकम ओरिएंटेड आउटकम. कंटेंट भरपूर आहेत. कंटेंटने जीवनामध्ये बदल घडत नाही. मग कशाने बदल घडतो? जीवनामध्ये बदल घडतो रिझल्टने. रिझल्ट कुणाच्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये जर परिवर्तन किंवा बदल घडवायचं असेल, तर त्या व्यक्तीला काय पाहिजे? रिझल्ट पाहिजे आणि जर तुम्ही रिझल्ट देण्याचा प्रयत्न सुरू केला, रिझल्टसाठी काम करायला सुरुवात केली, तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होते. आजपासून प्रत्येक व्यक्तीने रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी. जर कोणी सेल्स प्रोफेशनमध्ये असेल, तर त्या व्यक्तीने स्वतःला विचारायला हवं, की आज दिवसभरामध्ये मी काय रिझल्ट प्रोड्यूस केलेला आहे. राइट? तरच त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. परंतु बरेचसे व्यक्ती फक्त कार्य, वेळ किंवा तास भरण्याचं काम करतात. आजपासून तसं काम नाही करायचं.
कारण उद्या ज्यावेळेस तुम्ही ओनर बनाल, ज्यावेळेस तुम्ही मालक बनाल, त्यावेळेस तुमच्यासाठी सुद्धा डाउन द लाईन काही व्यक्ती काम करणार आहेत आणि जे तुम्ही त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करणार आहात, तेच तुम्हाला स्वतःकडून एक्सपेक्ट करायचंय. राइट? म्हणून हा दुसरा नियम, की रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं. रिझल्ट प्रोड्यूस होणं फार महत्वाचं आहे. याला व्हॅल्यू ॲड करणं पण म्हणतात. जे तुमचे क्लायंट किंवा कस्टमर किंवा बॉस आहेत, जे पण कोणी आहेत, ज्या कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करत आहात, त्या ऑर्गनायझेशनला तुमच्या अस्तित्वामुळे काय बेनिफिट होत आहे, हे कर्तव्य आहे तुमचं. राइट? याला एनर्जी एक्सचेंज पण म्हणतात. जे तुम्ही देत आहात त्याच्या रिटर्नमध्ये तुम्हाला सुद्धा तेवढंच मिळेल. आणि गोइंग फॉरवर्ड जे अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, ते एक कार्य अजून चांगल्या पद्धतीने करू शकतात. काय करू शकतात? 1 अवर एक्स्ट्रा काम करू शकतात. 1 तास एक्स्ट्रा. कंपनी 8 तासाचा सॅलरी देते ना, ठीक आहे. मी 1 तास माझ्याकडून एक्स्ट्रा देईल. 8 तासाची सॅलरी मला मिळाली हिशोब बरोबर. परंतु मी 1 तास एक्स्ट्रा कंपनीला देणार आहे. कंपनी कर्जदार होईल. कंपनी जरी नाही झाली, तरी तुमचे ते ऋण या ब्रह्मांडावर राहील, युनिव्हर्सवर राहील. जो व्यक्ती एक्स्ट्रा देतो त्याला एक्स्ट्रा मिळतं. राइट? आणि जेवढं तुम्ही एक्स्ट्रा करणार आहात, यू विल गेट पेड फॉर दॅट. नॉट नेसेसरी फ्रॉम दॅट ऑर्गनायझेशन. जे तुम्ही एक्स्ट्रा काम करणार आहात ना, याची पण तुम्हाला परतफेड मिळते. तुम्हाला असं वाटेल की ती कंपनी नाही देणार आणि त्या कंपनीकडनं अपेक्षा पण करायची नाही. परंतु अशा ठिकाणावरून येईल, की जिथे तुम्हाला स्वतः जाणवेल, की अरे हे एक्स्ट्रा अमाउंट आहे आणि मी त्या प्रत्येक व्यक्तीला हे सांगतोय, जे खूप मेहनत करतायत, पण रिझल्ट येत नाही. तर थोडंसं पुन्हा मनन चिंतन एनालिसिस करणं गरजेचं आहे, की खरोखर, खरोखर मी जे देतोय हे व्हॅल्यू ॲड करण्या इतपत योग्य आहे का? राइट? आणि हे त्या प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. येस. तिसरी महत्वाची गोष्ट, गरीब व्यक्ती, गरीब म्हणजे पुअर पीपल, दे डोंट लाइक सेलिंग. विक्री कौशल्य शिकण्यासाठी याला स्किल सेट म्हणतात. स्किल सेट, माइंडसेट यावर आपण इलॅबोरेट करणार आहोत. त्यावेळेस मी याच्यावर अजून डिटेलमध्ये बोलेन. परंतु स्किल सेट फार महत्वाचं आहे. आणि ते स्किल सेट शिकण्यासाठी, स्किल अडॉप्ट करण्यासाठीच तयार नाहीत. सेलिंग हे स्किल आहे आणि त्यांना असं वाटतं, की मला सेल्स प्रोफेशनमध्ये इव्हन अशा व्यक्तींना जे रिझर्व्ह असतात ना, यांना सेल प्रोफेशन म्हणजे असं वाटतं, की पनिशमेंट. मग कुठलं काम आवडतं यांना? हां, म्हणजे जर 2 फाइल दिल्या, एवढ्या फाइल पूर्ण करा, ते पूर्ण करू शकतील. परंतु स्किल डेव्हलप करणं कशात आहे? विक्री कौशल्य. या जगातील सर्वोत्कृष्ट बिझनेस जर काही असेल, बिझनेस इन द सेन्स प्रोफेशन काही असेल, तर ते प्रोफेशन आहे सेलिंग. सेलिंग इज द बेस्ट प्रोफेशन इन धिस वर्ल्ड. वहीमध्ये लिहून ठेवा हे. सबकॉन्शियस माइंडच्या आतमध्ये जाऊ द्या, की सेलिंग फार महत्वाचं आहे. कुठल्याही क्षेत्रात. 12 बलुतेदार अशी जी कन्सेप्ट गावोगावी ग्रामीण भागात होती. यामध्ये काय होतं माहितीये? बिझनेस, व्यापार याला चालना मिळत होती. प्रत्येक व्यक्ती त्याला हे रिअलाईज होत होतं, की मला दुसऱ्याची मदत करायची आहे. आता सेलिंगचा अर्थ असा समजू नका, की दुसऱ्याकडून मला काहीतरी घ्यायचंय, राइट? सेलिंग इज हेल्पिंग. सेलिंग म्हणजे काय? मदत करणे. हे मी पुन्हा-पुन्हा सांगतोय. हे फार महत्वाचं आहे. काल सुद्धा मी याच्यावर बरीच चर्चा केली, परंतु आज मी पुन्हा सांगतोय, की सेलिंग म्हणजे इसेन्शियल घटक आहे. अन्न-धान्य, अन्न, वस्त्र, निवारा मूलभूत गरजा हे कुणीतरी तुम्हाला देतंय, सेल करतंय म्हणून तुम्हाला प्राप्त होतंय आणि ज्यावेळेस ह्याच वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो, त्यावेळेस रिअलाईज होतं, की ती वस्तू किती ब्लॅकने विकत घ्यावी लागते त्यावेळेस, राइट? आणि अशा वस्तू जीवनावश्यक गोष्टी ब्लॅकने ज्यावेळेस घ्याव्या लागतात, काळा बाजार, त्यावेळेस ते रिअलाईज होतं, अरे ते मला मिळत होतं, परंतु कोणीतरी व्यक्ती दयाळू अंतःकरणाने देत होता. साधे
अन्नधान्य का असेना, परंतु हे ज्यावेळेस मिळतं, त्यावेळेस त्याची किंमत राहत नाही. जे शेतकरी म्हणजे बळीराजा किंवा कृषीप्रधान जी आपली संस्कृती आहे, त्यामध्ये मातीमध्ये जो घाम ते गाळतात किंवा दिवस-रात्र, अहोरात्र कष्ट घेऊन जे प्रोड्यूस करतात, तो भाजीपाला कुणीतरी तुमच्यापर्यंत आणतंय, राइट? कुणीतरी ते विकतंय म्हणून तुम्हाला दररोज भोजन मिळतंय. सेलिंग हे हेल्पिंग आहे. कोणीतरी मदत करतंय आणि जे जे व्यक्ती करतायत काबाड कष्ट, त्यांनी जर हे प्रोफेशन शिकलं, त्यांनी, कारण ते शिकत नाहीत. म्हणजे त्या क्षेत्रात त्यांना ज्ञान पण प्राप्त नाहीये. इव्हन कसं सेलिंग करावं हे पण माहिती नाही. म्हणून ते पाठीमागे राहतात. परंतु ज्यांना ते प्रोफेशन माहिती आहे, ते मात्र त्याच दुसऱ्याच्या कष्टावर ते अर्निंग करतात, राइट? म्हणून सेलिंग, विकणं हे प्रत्येकाने शिकायला हवं आणि आपल्या मुलांना सुद्धा ते विक्री कौशल्य शिकवणं गरजेचं आहे, राइट? रिच, श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला हा फार महत्वाचा डिफरन्स आणि फरक आहे. म्हणून कन्व्हिन्सिंग, कम्युनिकेशन, सेलिंग हे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. राइट? हे जर करायला सुरुवात केली तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतील. ओके. अजून महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्यांना कुणाला सेलिंगवर अजून शिकायचं असेल तर द ग्रेटेस्ट सेल्समॅन इन द वर्ल्ड ऑग माइंडिनो यांचं हे पुस्तक आहे. हे पर्चेस करा. छोटंसंच बुक आहे. आता माझ्याकडे नाही दाखवायला, परंतु हे असं पुस्तक असेल छोटंसं, एवढ्या टाइपमध्ये, राइट? आणि हे पुस्तक विकत घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 10 चर्मपत्र आहेत. चर्मपत्र म्हणजे 10 सिक्रेट आहेत आणि ह्या सिक्रेटचं 1 महिन्यापर्यंत, एक सिक्रेट 1 महिन्यापर्यंत पुन्हा, पुन्हा, पुन्हा वाचायचंय. सबकॉन्शियस माइंडमध्ये रिइम्प्रिंट होईपर्यंत, राइट? आणि त्यात बरेच नियम आहेत. अ, आणि ह्या नियमांचं जर पालन केलं, तर रिझल्ट मिळतात. 100% रिझल्ट मिळतात, राइट? हां, ज्यांना कुणाला ह्या प्रोफेशनमध्ये आणि मी तर रिकमेंड करेल प्रत्येक व्यक्तीला, कामगाराला, इव्हन जे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, त्या प्रत्येकाला, की तुम्ही ते वाचणं फार महत्वाचं आहे. राइट? आणि त्यानंतर अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, की ज्यामध्ये श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत होतात, गरीब व्यक्ती अधिक गरीब होतात. श्रीमंत व्यक्तींना विकणं आवडतं आणि गरीब व्यक्तींना खरेदी करायला आवडतं. म्हणजे शॉपिंग करायला आवडतं, राइट? हां. अननेसेसरी शॉपिंग. ज्याची आवश्यकता नाही अशा गोष्टी सुद्धा, अनावश्यक गोष्टी शॉपिंग करणं ज्यांना आवडतं, अ, ठीक आहे, शॉपिंग करणं नेसेसरी आहे, परंतु अनावश्यक, राइट? म्हणजेच एक्सपेन्सेस, राइट? एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. कुठला खर्च? जो विदाऊट प्लॅनिंग आहे. विदाऊट प्लॅनिंग, ज्याचं प्लॅनिंग नाही केलं, पण खर्च मात्र करावा लागणार आहे किंवा करतात. अस्ताव्यस्त ज्यांचं जीवन झालेलं आहे ना, ह्या व्यक्तींच्या खर्चाचा जर तुम्ही ताळमेळ हिशोब पाहिला तर लक्षात येईल. त्यालाच त्या व्यक्तीला लक्षात येईल, राइट? त्यांनी इव्हन तुम्ही घरामध्ये दररोज तुम्ही कुठे खर्च करत आहात याचा ताळेबंद संध्याकाळी लिहिणं गरजेचं आहे. आणि जर अजून एक्स्ट्राऑर्डिनरी असाल तर सकाळी लिहिणं गरजेचं आहे, की मला आज खर्च कुठं करायचा आहे. याला प्लॅनिंग म्हणतात. ऑर्गनायझेशन, मोठ्या संस्था, एम-एन-सी, कंपन्या, बिझनेसेस जे ग्रो करतायत किंवा काही रिच पीपल, श्रीमंत व्यक्ती यांचा ताळेबंद लिहिलेला असतो. प्लॅनिंग असतं. या योजना असतात, की मी कुठे, कुठे, कुठे खर्च करणार आहे. जीवनाच्या आवश्यक गरजा काय आहेत. राइट? हा एक फार महत्वाचा नियम आहे आणि प्लॅनिंग इसेन्शियल आहे. आजपासून प्रत्येक व्यक्तीने आणि माता-भगिनी, आता बऱ्याच माता-भगिनी यामध्ये एक्सपर्ट आहेत. परंतु काही वेळेस मोह आवरला जात नाही. राइट? एखादी म्हणजे याला स्मॉल डेली एक्सपेन्सेस म्हणतात.
आणि एवढं तर प्रत्येक व्यक्ती करू शकतो. परंतु याच्यामध्ये ॲडिशनल जे एक्सपेन्सेस होत आहेत, याच्यावर जर नियंत्रण केलं तर लक्षात येईल, की 5,000 ते ₹10,000 सेव्हिंग होऊ शकतात. राइट? आता सेव्हिंगवर अजून एक वेगळा फॉर्म्युला आहे, तो आपण नंतर डिस्कस करणार आहोत. परंतु एक्सपेन्सेस याच्यावर नियंत्रण करण्यासाठी प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. प्लॅनिंग म्हणजे योजना बनवणं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी एखादी वही घ्या, डायरी घ्या आणि त्यामध्ये ते लिहिणं सुरू करा. म्हणजे स्वतःचं महिन्याचं एक प्लॅनिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त श्रीमंत व्हायचं असेल तर एक फॉर्म्युला आहे. सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेन्सेस. राइट? असा जर फॉर्म्युला असेल, तर सेव्हिंग होणार नाही. मग फॉर्म्युला काय पाहिजे? इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. म्हणजे जे काही इन्कम आहे, त्याच्यातून प्रथम सेव्हिंग बाजूला काढायचं आणि जी अमाउंट राहील याच्यामध्ये एक्सपेन्सेस करायचे. राइट? आजपर्यंत काय होतं? इन्कम मायनस एक्सपेन्सेस. पहिलं खर्च जाऊ द्या सगळे आणि मग 25 तारखेला, "अरे, आता तर शिल्लक नाही काही. आता मी काय इन्व्हेस्ट करणार?" राइट? परंतु अशी वेळ का आली? कारण प्रिपरेशन नाही, प्लॅनिंग नाही. वेल्थ मास्टरी या कोर्समध्ये जो ट्रेनिंग प्रोग्राम आपण घेणार आहोत किंवा जो 3 डेजचा पार्ट आहे, 3 डेज जे सेशन आपण घेत आहोत, त्याच्यामध्ये हा पार्ट इन्क्लूड आहे, वेल्थ मास्टरी. आणि जी काही बॅच आहे आता एलिगन्सची सुपर 30 त्या बॅचमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत, राइट? आणि याच्याने इमोशनली व्यक्ती स्ट्रॉंग होत जातो. धनसंपत्तीसाठी इमोशन फार महत्वाचं आहे. बरेच व्यक्ती इमोशनल बायर म्हणतात यांना. इमोशनल बायर, इमोशनल. 2 दुसरा असतो लॉजिकल. लॉजिकल पण प्रॉब्लेम करतात, इमोशनल पण प्रॉब्लेम करतात. राइट? पण इमोशनली जर खर्च करत असाल, तर आधी इथे इमोशनली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अ, तुमची वेल्थ फ्रिक्वेन्सी काय आहे, हे सुद्धा तुम्हाला ऑन द पेपर समजेल. ज्यावेळेस आपण ती एक्सरसाइज करणार आहोत, 3 डेजचा ट्रेनिंग प्रोग्रामचा पार्ट आहे हा, कारण त्याला वेळ लागेल. ऑफलाईन सेशनमध्ये समोरासमोर डिस्कशन करावं लागेल. ज्या गोष्टी नाही समजत, त्या समजून घ्याव्या लागतील. म्हणून हा ऑफलाईन सेशनचा पार्ट आहे. कधी-कधी 1, 2 तास, 3 तास लागतात ह्या गोष्टीला. परंतु त्यानंतर जीवनाचं गणित कळतं. च आणि च म्हणजे नीड आणि वॉन्ट, गरज आणि इच्छा याच्यातला फरक कळायला लागतो. राइट? Samsungचा मोबाईल. माझ्याकडे Samsungचा मोबाईल आहे आणि मी जिथे जॉब करतो, तिथे जे माझे असिस्टंट आहेत किंवा जे असोसिएट आहेत, त्यांच्याकडे Appleचा फोन आहे आणि यांनी आत्ता कुठे सुरुवात केलेली आहे. राइट? परंतु हा डिफरन्स काय आहे? कारण माझे अ, जे ॲडवायझर आहेत आणि हे ॲडवायझर सगळ्यांचे असू शकतात. माझे फायनान्शियल ॲडवायझर कोण आहेत? ज्यांना मी विचारतो, रिच डॅड, पुअर डॅडचे जे लेखक आहेत, रॉबर्ट टी कियोसाकी यांच्याकडून जे काही ज्ञान प्राप्त केलंय मी, ते मी इम्प्लिमेंट करतो. काही जर घ्यायचं असेल, तर आधी मी त्यांचा सल्ला घेतो. आता तुम्ही म्हणाल, की एवढे मोठे लेखक आणि ते कशाला तुम्हाला सल्ला देतील? किंवा ते तुमच्या ॲडवायझर बॉडीवर का असतील? तर अंतर्मनामध्ये अशा प्रत्येक महान व्यक्तीला तुम्ही तुमच्या ॲडवायझरी बोर्डवर ठेवू शकता. बोर्ड ऑफ डायरेक्टर ज्याला म्हणतात, तसं ॲडवायझरी बोर्ड. जर एखाद्या व्यक्तीला हेल्थमध्ये काही कार्य करायचे असेल, तर तुमचे ॲडवायझर कोण आहेत? रामदेवजी महाराज, स्वामी रामदेवजी महाराज यांच्याकडून तुम्ही ॲडवाइस घेऊ शकता. राइट? त्यांना विचारायची आवश्यकता नाही. पण अंतर्मनामध्ये आजपर्यंत त्यांच्याकडून जे काही शिकलेलो आहोत, त्यांना ॲडवायझरी बोर्ड म्हणतात. राइट? एखाद्या बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असेल, तर त्या बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये जे टॉपचे व्यक्ती आहेत, फॉर एक्झाम्पल रतन टाटा सर, त्यांची तुम्ही ॲडवाइस घेऊ शकता. राइट? आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दाखवलेत, की माझे जे काही ॲडवायझर आहेत, ज्यांच्याकडून मी काही गोष्टी शिकलेलो आहे, मी अंतर्मनामध्ये प्रथम त्यांच्याबरोबर डिस्कशन, कम्युनिकेशन करू शकतो. कोणीही करू शकतो. तुम्ही पण करू शकता.
की ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे किंवा नाही. ज्या व्यक्तीकडे ॲडवायझरी बोर्ड आहे, तो व्यक्ती चुका कमी करेल, राइट? किंवा डिसिजन घेण्याची क्षमता असेल. आध्यात्मिक क्षेत्रात लेव्हलला जर ग्रोथ करायची असेल, तर कितीतरी महान व्यक्ती आहेत. श्री प्रेम रावत जे आहेत, सर श्री तेज पारखीचे आहेत, स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज आहेत, स्वामी अवधूत बाबा शिवानंद जे आहेत, शिवानी दीदी आहे, सद्गुरू आहेत, गोयंका जे आहेत आणि अजून पण स्वामी विवेकानंद आहेत. असे कितीतरी व्यक्ती आहेत, की ज्यांचं म्हणजे सत्पुरुष आहेत. व्यक्ती म्हणणं जरासं चुकीचं आहे. महान सत्पुरुष आहेत. त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता, राइट? आणि ज्यावेळेस करेज ज्या क्षेत्रात करेज म्हणजे धैर्य आवश्यक असेल किंवा ब्रेव्हरी शौर्य आवश्यक असेल, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, की यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं होतं. बायोग्राफी म्हणतात त्याला. जीवनपट म्हणतात. बायोग्राफी वाचणं का महत्वाचं आहे? कारण ते सेल्स आपले न्यूरॉन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. राइट? बायोग्राफी वाचणं फार महत्वाचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात. याला म्हणायचं गरज आणि इच्छा. याच्यातला फरक कळणं फार महत्वाचं आहे. गरज आणि इच्छा. ज्याला कळालं त्याचा फायनान्स किंवा त्याचं अ, ज्याला म्हणता येईल ना बॅलन्स शीट, बॅलन्स शीट क्रेडिट आणि डेबिट ज्या गोष्टी असतात, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे ज्याच्याने जीवनात प्रगती होत आहे. आर्थिक प्रगती, आर्थिक स्वातंत्र्य ज्याच्याने प्राप्त होत आहे त्याच्यासाठी प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. राइट? बरं इथपर्यंत सर्वांना कळालं का? जरा येस लिहा. जर कळालं असेल तर येस लिहा. राइट? जे 4 पॉइंट आपण आता डिस्कस केलेले आहेत. हं. ओके, व्हेरी गुड. मी पुन्हा-पुन्हा का सांगतोय माहिती आहे? ही फ्रिक्वेन्सी आहे. सबकॉन्शियस माइंडमध्ये हे स्टोअर होण्यासाठी ही ॲक्शन महत्वाची आहे. ही ॲक्शन कृती करणं गरजेचं आहे. हां. एकदा हात पकडल्यानंतर इच्छित ठिकाणी जर जायचं असेल, तर सरेंडर करणं फार गरजेचं आहे. आणि इव्हन मी शुअरिटी देतो. माझ्याबरोबर जे व्यक्ती असोसिएट आहेत काही कालावधीसाठी, वर्ष, 6 महिने, 1-1.5 वर्ष, 2 वर्ष, तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक परिवर्तन आणि बदल घडतील. इम्प्रूव्हमेंट होईल, राइट? पण त्यासाठी ह्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे. आता श्रीमंत व्यक्तींमध्ये अजून एक गोष्ट आहे, ज्याला म्हणतात ग्रॅटिट्यूड. आभार प्रकट करणे. हे गरीब व्यक्ती करत नाही. गरीब व्यक्ती काय करतात? ग्रँटेड धरतात. ग्रँटेड. हां, हे याचं कर्तव्य आहे. ठीक आहे, करायला पाहिजे. मदत केली कोणी हां, करतात. त्यात काय एवढं विशेष? असं पण बोलतात अजून वरती. राइट? पाण्याचा ग्लास जरी कोणी दिला ना, तरी त्या व्यक्तीला अंतःकरणापासून काय म्हणायला पाहिजे? ग्रॅटिट्यूड, आभार प्रकट करायला पाहिजे. हे आपण ग्रॅटिट्यूडच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. राइट? परंतु आजपासून पुन्हा एकदा जाणीवपूर्वक काय म्हणावं लागेल स्वतःला? जर माझ्यासाठी कुणी काही मदत केली, तर त्या इव्हन लहान बालक असेल ना घरातील, तरी सुद्धा त्याला काय म्हणायचं? थँक आणि आता तुम्ही त्याच्याशी जे बोलणार आहात, तसाच तो बालक तुमच्याशी त्या गोष्टी पुन्हा बिहेव करत राहील. राइट? पुन्हा, पुन्हा, पुन्हा तसंच तोच बिहेवियर करत राहील. म्हणून त्या बालकाबरोबर किंवा घरातील त्या व्यक्तींबरोबर असं बोलणं आवश्यक आहे. थँक पती-पत्नी यांच्यामध्ये तर थँक भडीमार करायला हवा. दिवस-रात्र. कारण दोघेही एकमेकांसाठी इतक्या गोष्टी करतात, इतकं सॅक्रिफाईस करतात, त्याग करतात आणि बऱ्याच वेळा ह्या गोष्टी ज्या आहेत ना, अ, ह्या नोटीस नाही करत आपण. अ, घरातील जर गृहिणी असेल, तर ती म्हणेल, "मी किती काम करते." आणि जो पुरुष असेल, व्यक्ती असेल, तो जर बाहेर गेला, अर्निंग सोर्स करत असेल, तर तो घरी येऊन सांगत आहे, "मी किती काम करतो किंवा माझं किती इफोर्ट्स आहे, त्याग आहे." पण मोस्ट ऑफ द टाईम कंप्लेन बॉक्स ज्याला म्हणतात ना, तक्रार, 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 तक्रार. परंतु आता तक्रारीकडून कुठे जायचंय?
आभार, थँक यू, ग्रॅटिट्यूड, ग्रेटफुलनेस याच्याकडे जावं लागेल. धन्यवाद व्यक्त करावे लागतील. आणि जो व्यक्ती आणि ही बेबी स्टेप आहे. ज्या काही गोष्टी मी आतापर्यंत सांगतोय ना, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने धनसंपत्तीची तेवढी रिक्वायरमेंट नाहीये. थँक यू म्हणण्यासाठी पैशांची कुठे आवश्यकता आहे, राइट? रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी पैशांची आवश्यकता नाही. सेलिंग स्किल शिकण्यासाठी किंवा ज्या काही कला आहेत, हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी तशी पैशांची आवश्यकता नाही, राइट? आणि जरी पैशांची आवश्यकता असेल स्किल सेट शिकण्यासाठी, तर ती न्यूनतम आहे. इव्हन जर तुमच्याकडे YouTube आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर जे पाहताय, याच्यातून फक्त तुम्हाला शिफ्ट व्हायचंय, राइट? आणि ह्या गोष्टी रिझल्ट प्रोड्यूस करण्यासाठी पैशांची आवश्यकता नाहीये. जे कार्य तुम्ही करत आहात, त्याच्यात जीव ओतून काम करा. जर तुम्ही शिक्षक असाल, कुठल्यातरी संस्थेसाठी, शाळेसाठी कार्यरत असाल, तर ते विद्यार्थी ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यांना रिझल्ट मिळणं, आउटकम मिळणं ही तुमची जबाबदारी आहे. वर्गातील 50 विद्यार्थी असतील, तर 50 पैकी 40-45 विद्यार्थी हे चांगल्या रँकमध्ये येणं गरजेचं आहे. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, राइट? आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जर तुम्ही काम केलं, तर मनी बाय प्रॉडक्ट आहे. तुम्हाला नावाजलं जाईल. तुमचं वर्तणूक, बिहेवियर पाहून त्या प्रिन्सिपलना पण वाटेल, की हे आदर्श शिक्षक किंवा शिक्षिका आहेत. आणि जरी प्रिन्सिपलला नाही वाटलं ना, तरी ब्रह्मांडाकडे, युनिव्हर्सकडे याची नोंद असेल. लक्षात आलं? हृदयापासून जो व्यक्ती इन्व्हॉल्व होतो, आता याच्यासाठी खरोखर धनसंपत्तीची आवश्यकता आहे का अंतःकरणापासून इच्छा किंवा सहृदय अंतःकरण असण्याची आवश्यकता आहे? एवढं फक्त प्रामाणिक राहायचंय स्वतःबरोबर, राइट? याच्याने मात्र रिझल्ट प्रोड्यूस होतील. थँक यू म्हणणं फार गरजेचं आहे. ॲप्रिशिएट करणं गरजेचं आहे. जिथून पण, ज्या पण व्यक्तीकडून, आई-वडिलांकडून आणि म्हणून आपण ती मंगल मैत्री करतो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. जिस जननी ने जन्म दिया है उसका मंगल होय रे. पाला पोसा और बढ़ाया उस पिता का मंगल होय रे. जिस गुरुदेव ने ज्ञान दिया उस उनका मंगल होय रे. सबका मंगल होय रे. हे पण ग्रॅटिट्यूड आहे, राइट? मंगल मैत्री ही करणं गरजेचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर जर हे करत असाल, तर पूर्ण दिवसाची ऊर्जा, शक्ती, एनर्जी अति उच्च लेव्हलला जाईल, राइट? ओके. व्हेरी गुड. म्हणून आजपासून प्रत्येक व्यक्तीने तुमच्या घरात, कुटुंबात जेवढे पण व्यक्ती आहेत ना, पती असेल तर पत्नीला धन्यवाद व्यक्त करा. कारण त्या ज्या तुमच्यासाठी करतायत ना, एवढं कोणी करत नाही. आणि जर कोणी करत असेल, तर त्यासाठी जी किंमत मोजावी लागते, ती आपण आता ग्रांटेड धरतोय. राइट? म्हणजे असे काही कार्य करावे लागतात, की जे कपडे धुणारे सुद्धा करणार नाही. राइट? परंतु या सगळ्या कार्याला म्हणजे सॅक्रिफाईस त्यागच म्हणता येईल याला. त्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि जे भोजन तुम्हाला मिळतंय, त्या अन्नपूर्णा देवीला सुद्धा थँक म्हणणं गरजेचं आहे. अन्नदाता सुखी भव म्हणणं गरजेचं आहे. आणि कधीही आता हा वेगळा सब्जेक्ट आहे, तरी पण मी सांगतो, वरून विषय हाच एक मोठा सब्जेक्ट आहे, राइट? ग्रॅटिट्यूड हाच एक मोठा पार्ट आहे जीवनाचा. जे भोजन मिळाले ना, त्याला कधीही नाव ठेवायचं नाही. कारण ह्या भोजनासाठी कितीतरी व्यक्ती म्हणजे भुकेल्या पोटी झोपावं लागते त्यांना, तरसतायत भोजन मिळण्यासाठी. आणि आज जर तुम्हाला भोजन मिळालंय, ठीक आहे, मीठ थोडं कमी जास्त झालं. इट्स ओके. हाऊ वंडरफुल. असं बोलायचं आणि ग्रहण करायचं, राइट? एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळेल. म्हणणं फार, फार, फार गरजेचं आहे. काही व्यक्ती तुम्हाला पहाटे उठवतात, राइट? म्हणजे स्वतःहून. व्हॉलंटिअर्स आहेत काही. हे का करत असतील हे सगळं? कारण तुमच्या जीवनात व्हॅल्यू ॲड व्हावी, तर ते लोकं, ते सॅक्रिफाईस होऊन तुमच्यासाठी म्हणतात, की उठा, प्रोग्राम अटेंड करा. प्रोग्राम इन द सेन्स, की ज्याच्याने सबकॉन्शियस माइंडचं पुन्हा एकदा रिप्रोग्रामिंग होईल. कितीतरी व्यक्तींचे फोन येतात नंतर, की "सर बरं झालं तुम्ही किंवा मॅडम तुम्ही बरं झालं आम्हाला उठवलंय."
किंवा आज माझ्या जीवनात हा बदल घडला. त्या इमोशनमध्ये मी स्टेबल राहू शकलो किंवा शकले. राइट? विद्यार्थी दशेत जर कोणी असेल, तर त्यांना त्या क्षेत्रात मार्गदर्शन किंवा ग्रोथ मिळाली. राइट? आता याच्या पुढचा एक नियम आहे, 6वा नियम, ज्यामध्ये श्रीमंत व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्या नॉलेजमध्ये, ज्ञानात, कोर्सेसमध्ये, ट्रेनिंगमध्ये. 2 प्रकारचे इन्व्हेस्टर असतात किंवा ज्ञान प्राप्त करण्याचे काही मार्ग आहेत. इव्हन जर तुमच्याकडे YouTube असेल, तर YouTubeसाठी सुद्धा तुम्हाला पे करावं लागतं. फ्रीमध्ये नाहीये ते, राइट? त्याच्यासाठी सुद्धा पे करावं लागेल. पण हे पे करणं गरजेचं आहे. कारण हे जे तुम्ही पे करणार आहात, याच्याने जीवनाची गुणवत्ता इम्प्रूव्ह होईल. आणि ट्रेनिंगचा रूल आहे, ब्रह्मांडाचा, युनिव्हर्सचा हा रूल आहे, निसर्गाचा नॅचरल हा लॉ आहे. जो व्यक्ती इन्व्हेस्ट करतो, जर ज्ञानामध्ये इन्व्हेस्ट केला असेल, फॉर एक्झाम्पल इव्हन चॅरिटी, दान जर दिला असेल, ₹10 जर दिले असतील ना, त्याच्यावर 0. निसर्गाचा नियम आहे, माझा नाहीये हा. चिडिया, चिडिया म्हणजे चिमणी. चिडिया चोच भर ले गई, नदी को घट्यो ना नीर. चिडिया चोच भर ले गई, नदी को घट्यो ना नीर. दान दिए धन ना घटे, कह गए दास कबीर. कबीरदासांचा हा दोहा आहे. जो व्यक्ती चॅरिटी करतो किंवा जो व्यक्ती स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतो, स्वतःमध्ये. आता चॅरिटी पुढची गोष्ट आहे, परंतु आधी स्वतःसाठी तरी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर 2 प्रकारचे व्यक्ती, एक फ्रीमियम, फ्री, आणि दुसरा प्रीमियम, प्रीमियम कस्टमर असतात ना, प्रीमियम कस्टमर. आणि जे व्यक्ती स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करतात, पुस्तकांवर इन्व्हेस्टमेंट करतात, त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये बदल घडतो. राइट? असं शक्य नाही, की जो व्यक्ती स्वतःवर मेहनत करत आहे आणि त्याला रिझल्ट येत नाही. तुम्ही एक पाऊल जर उचललं ना, तर ही प्रकृती तुमच्याकडे 99 पाऊल उचलते. तुम्ही एक पाऊल आपल्या रिलेशनशिप डेव्हलप करण्यासाठी जर उचललं, तर त्या घरातील किंवा ते कुठलंही रिलेशन असेल, त्याच्यातील त्या व्यक्तीला बदलावंच लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्वाचं आहे. आणि इव्हन आतापर्यंत मी स्वतःवर मोर दॅन 10 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट, जास्तच, मी आता फक्त या 2 वर्षाचं सांगतोय एवढ्यात. इव्हन काल सुद्धा मी अजून एक कोर्स परचेस केलेला आहे. राइट? का केलंय माहितीये? स्वतःला अपग्रेड करत राहणं गरजेचं आहे. कारण जे तुम्हाला प्राप्त करायचंय, ते सगळं अचीव्ह जर करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि आतापर्यंत मी ज्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, याच्याने जीवनाची गुणवत्ता इम्प्रूव्हमेंट होते, होत आहे. आणि हजारो लोकांची होईल. हजारो माता, भगिनी, महिला यांची होईल, बंधूंची होईल. ज्यांना आतापर्यंत मार्ग दिसत नाही किंवा व्हिजन नाही, अशा प्रत्येक व्यक्तीला याची मदत होईल. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. इव्हन जी गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळते, कदाचित आपण ती ग्रँटेड धरतो. कदाचित आज केलं, नाही केलं. ग्राफोलॉजीचा रूल तुम्हाला सांगतो. ग्राफोलॉजीमध्ये जे टॉपचे, ग्राफोलॉजी ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा जे टॉप व्यक्तिमत्व आहेत, पर्सनॅलिटी आहेत, यांचे चार्जेस ₹10,000 आहेत. फक्त ग्राफोलॉजी, सिग्नेचर एनालिसिस करण्यासाठी. आणि ते फक्त ते एनालिसिस नाही करत, तर ते तुम्हाला त्याच्यावर उपाय पण सांगतात आणि त्याची प्रॅक्टिस करायला सांगतात. ज्या व्यक्तीला ही प्रॅक्टिस सांगितली जाते ना, साधारण महिन्याभरात त्या व्यक्तीला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. का माहितीये? कारण तो व्यक्ती तितक्या सिन्सिअरली अंतःकरणापासून, अंतर्मनापासून त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आणि त्या कृती करतो. राइट? जर हे नाही केलं, तर त्या ग्राफोलॉजीचा सुद्धा अपमान, इन्सल्ट आहे. राइट? ज्ञान देण्यासाठी सुद्धा पात्र व्यक्ती पाहिजे. ब्रह्ममुहूर्ताच्या पावन क्षणी जे व्यक्ती उठून श्रवण करायला तयार आहेत, ते पात्र आहेत. त्यांना कमीत कमी हे ग्रहण करण्याची अंतर्मनातून इच्छा निर्माण होते.
आणि का होते माहितीये? कारण तुम्हाला माहितीये, की तुमचं जीवन अजून एका चांगल्या स्टँडर्डला तुम्ही नेऊ शकता. आता हे का करायचंय? 2 प्रकारचे व्यक्ती आहेत. जे प्रीमियम जीवन जगण्याची ज्यांची इच्छा आहे. ज्यांना घर-दार, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी सगळं पाहिजे आणि प्रीमियम पाहिजे. हेल्थ पाहिजे, रिलेशन पाहिजे, करियर पाहिजे आणि मनी पाहिजे. चारही गोष्टी जीवनामध्ये बॅलन्स पाहिजे. आता हे जे काही सोल्स असतील, हे प्युअर सोल आहेत. हे पवित्र आत्मे आहेत किंवा अ, ज्यांची चेतना उच्च स्तरावर आहेत, असे व्यक्ती आहेत. राइट? आध्यात्मिकमध्ये ज्यांना ग्रोथ करायची आहे. उच्च स्तर यांचे व्हायब्रेशन हाय आहेत. ज्याला आपण म्हणतो ना हाय एनर्जी, हाय व्हायब्रेशन असे व्यक्ती आहेत हे. आणि दुसरे एक व्यक्ती आहेत, जे आणि इनडायरेक्टली हाच तर डिफरन्स आहे. पुअर आणि रिच, रिच आणि पुअर. श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला डिफरन्स काय? हाच डिफरन्स आहे. हाच फरक आहे. हेच परिणाम आहेत. यांच्यामुळे त्यांना परिणाम मिळतात, आउटकम मिळतो, रिझल्ट मिळतो. का? कारण त्यांची फ्रिक्वेन्सी, चेतना, चेतनेच्या स्तरावर ह्या गोष्टी घडतात. इमोशनली जो व्यक्ती हाय लेव्हलला, हाय फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतो, तो व्यक्ती तशा व्यक्तींना, तशा संधींना, तशा अपॉर्च्युनिटी, बिझनेसेस त्याच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करतो. राइट? आणि ही सगळी ट्रॅफिक कुठे आहे? फक्त इथे आहे. राग, द्वेष, मत्सर, एखाद्याविषयी घृणा, कुणी जर अपमान केला असेल, तो अपमान जर धरून ठेवला असेल इथे, आज सुद्धा तो जिवंत आहे. आज सुद्धा असं वाटतं, की कालच बोलला होता. राइट? बोलून 5 वर्ष झालेत. पण आज सुद्धा असं वाटतं कालच त्याने मला असं हे केलंय. राइट? आणि जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी घडतायत या काहीतरी विथ रिझन आहे. पुअर आणि रिच, श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला हाच फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स आहे. राइट? आणि जो व्यक्ती हा नियम समजून घेईल आणि स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं फार गरजेचं आहे. काहीही इन्व्हेस्ट न करता मला काहीतरी मिळेल, अशी जर एक्स्पेक्टेशन असेल तर तो भ्रम आहे. इव्हन व्हिज्युअलायझे जे व्हिज्युअलायझेशन मी सांगतोय किंवा आपण जी चर्चा करतोय किंवा तुम्ही जे वाचलं असेल, हे बेसिक आहे. बेसिकने बेसिकच रिझल्ट येतात. त्यासाठी सुद्धा ॲडव्हान्स करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी मी सांगतोय ही जिम कॅरी, हे फार मोठे व्यक्ती आहेत ॲक्टर प्रोफेशनमध्ये. अ, त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या आणि अट्रॅक्ट केल्या. शाहरुख खान त्यांनी त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवल्या आणि अट्रॅक्ट केल्या. असे बरेच ॲक्टर आणि ॲक्ट्रेस आहेत. अ, रणवीर सिंग हा सुद्धा त्यातला एक आहे किंवा अक्षय कुमार यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अक्षय कुमार यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आजपर्यंत एक सुद्धा दिवस असा नाही की ज्यांनी सूर्योदय पाहिला नाही. सूर्य उगवण्यापूर्वी रेज होण्यापूर्वी त्यांना जाग आलेली असते. ब्रह्ममुहूर्ताचे ते साधक आहेत. अर्ली बर्ड म्हणतात यांना, अशा व्यक्तींना. जे ब्रह्ममुहूर्तावर उठतात. आजपर्यंत म्हणजे हे त्यांनी त्यांची बायोग्राफी जर कधी पाहिली किंवा त्यांचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. तर सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट जर काही आहे, तर ती स्वतःवर करावी लागेल आणि त्यांनी व्हिज्युअलायझेशन किंवा फिलिंग ह्या टेक्निक वापरलेल्या आहेत. आता हे जे काही व्यक्ती आहेत, जे तुम्हाला परिचित आहेत. परंतु असे लाखो, करोडो व्यक्ती आहेत, जे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये टॉपच्या लेव्हलला आहेत. परंतु ते सगळे व्यक्ती ह्या गोष्टी रेग्युलर करतात. राइट? हा राजमार्ग आहे. हा प्रत्येकाला करावा लागेल आणि स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जे तुम्ही अर्निंग करत आहात, मग भले तुम्ही ₹10,000 जरी कमवत असाल, तरी त्यातले ₹500 बाजूला काढून ठेवायला पाहिजे. 20,000 कमवत असाल, ₹1,000 बाजूला काढून ठेवले पाहिजे. हे वेल्थ मास्टरमध्ये मी डिटेलमध्ये शिकवतो, की चार्ट कसा हवा, की जेणेकरून तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये ग्रोथ करू शकेल. राइट? आणि हे प्रत्येकाने फॉलो करणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. राइट? आता चुकून सुद्धा असं अंतर्मनामध्ये विचार आणू नका, की मी इतकी मेहनत करेन, इतकं श्रम करेन, की एक दिवस मला काम करायची गरज पडणार नाही. असं कधीही म्हणू नका. राइट?
म्हणजे जे घरात लहान मुलं आहेत, तुम्ही त्यांना एकदाच भेटता का, की फक्त मी एकदाच याच्यावर प्रेम करेन, मग पुन्हा मी याला पाहणार नाही? असं कुठलाही आई-वडील करत नाही. त्याच पद्धतीने धनसंपत्ती किंवा श्रीमंती जर आपल्या जीवनामध्ये आकर्षित करायची असेल, तर जे प्रोफेशन तुमचं आहे, त्या प्रोफेशनवर तुम्हाला प्रेम करावं लागेल. अंतःकरणापासून, हृदयापासून. जे पण काही कार्य करत आहात, त्या कार्यात स्वतःला झोकून द्यावं लागेल. तर जीवनामध्ये रिझल्ट प्रोड्यूस होतील आणि असा भ्रम जर काही असेल आणि जर पाहिजे असेल तर ट्राय करून पहा. फक्त 3 दिवस. सुट्टी घ्या 3 दिवस. काही नाही करायचं. सोफ्यावर फक्त लोळायचं किंवा बसायचं आरामशीर. हातामध्ये रिमोट. बरं दुसरं करणार काय तुम्ही याच्या व्यतिरिक्त? आणि 3 दिवस हा प्रयोग करायचा असेल म्हणजे ठीक आहे. नातेवाईकांना पाहणे, बीचवर जाणे, ह्या सगळ्या गोष्टी काही व्यक्ती म्हणतील, की मी करेल, पण दररोज नाही करू शकत तसं. पण त्याच्यानंतर जे करणार आहे त्याचं ट्रायल आत्ता घ्या. सोफ्यावर बसून राहा, गॅलरीत जा, पुन्हा सोफ्यावर या, तिथे बसा. काही करायचं नाही. फक्त एन्जॉय आणि आराम, रिलॅक्सेशन करायचंय. म्युझिक ऐकायचंय, म्युझिक ऐका. राइट? आता तुम्ही म्हणाल, की अशा ह्याच्यात मोटिव्हेशन टॉक ऐकू शकू. पण नाही ऐकू शकत. ते सुद्धा मर्यादित आहे. राइट? पण काहीच जर करायचं नाही आणि बसून मला अर्निंग म्हणजे जीवन व्यापन करायचं आहे, असं शक्य नाही. सबकॉन्शियस माइंडला जर तो मेसेज गेला, तर सबकॉन्शियस माइंड आधीच तुमची पूर्वतयारी करून ठेवेल, की आता चला, तुमचं कार्य पूर्ण झालं. तुमचा अ, ज्याला म्हणतात ना, अवतार पूर्ण झाला आता. राइट? पृथ्वीवर येण्याचं लक्ष्य संपलं. इथे जर आपण आलेलो आहोत, तर आपल्या जीवनाला उद्देश आहे. त्यामुळे ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा. जे पण व्यक्ती ट्रेनिंग प्रोफेशनमध्ये येतात किंवा माझ्या ट्रेनिंगमध्ये येतात, पार्टिसिपेशन करतात आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता जर बदलण्याची मी शुअरिटी घेत असेल, तर त्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक आहे वेळ, टाईम द्यावा लागेल, राइट? ज्या गोष्टी मी सांगतो, ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. आणि दुसरं पैसा. म्हणजे याच्यासाठी जी प्राइस आहे ती द्यावी लागेल. टाईम आणि मनी ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस व्यक्ती इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेस त्याला रिअलाईज होतं, की अरे मला काहीतरी टास्क किंवा कार्य किंवा आउटकम पूर्ण करण्यासाठी मेहनत करायची आहे. राइट? आणि ह्याच गोष्टी सगळ्यांनी फॉलो करा. आता 2024 स्टार्ट झालेला आहे आणि यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे. जेवढ्या पण गोष्टी मी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत, राइट? नो ब्लेम गेम. ब्लेम गेम खेळायचा नाही. रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकार करायची स्वतःची. रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारणं गरजेचं आहे. आवरली बेसिसवर किंवा ज्याला म्हणतात ना, रिझल्ट ओरिएंटेड काम करणं गरजेचं आहे. राइट? रिझल्ट ओरिएंटेड काम करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर सेलिंग स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. हे जर स्किल डेव्हलप केलं तर जीवनामध्ये परिवर्तन घडेल. नंतर जे काही एक्सपेन्सेस आहेत याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. विथआऊट प्लॅनिंग असं नाही की अंतर्मनात आलं. बरं ठीक आहे. 7, 8, 9, 10 फिगर आल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते करा. परंतु तोपर्यंत तिथपर्यंत जाण्यासाठी तरी प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. राइट? आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूड आजपासून, आत्तापासून ज्या पण गोष्टी आजूबाजूला जीवनात घडत आहेत, सकाळपासून आज सुरुवात करा. दिवसभरात तुम्हाला सांगू, माझ्या मते प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, जेवढे पण काही डे आहेत, हे दररोज सेलिब्रेट व्हायला पाहिजे. दररोज, दररोज, एव्हरी डे. कळालं? स्वतंत्रता फक्त एक दिवसाचा विषय नाहीये. दररोज जगण्याचा सब्जेक्ट आहे. पण जर स्वतंत्रता हवी असेल, तर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल ना, राइट? आणि त्यासाठी आजपासून रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, की मला थँक म्हणायचं आहे. मला सगळ्यांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे, कारण मला स्वतंत्र व्हायचं आहे. मला बंधनात अडकायचं नाही. संयम तुम्हाला अमर्याद अधिकार देईल. याला बंधन नाही म्हणत. संयम म्हणतात, राइट? आणि
ती प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे स्वतःवर. या जगातील सर्वोत्तम गोष्ट जर काही असेल ना, तर ते तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा. याचा अर्थ असा नाही आणि ते पण कुठं? इथे करा. गळ्याच्या खाली नाही. राइट? नाहीतर घड्याळ चांगलं आहे, मोबाईल चांगला आहे, ज्वेलरी चांगली आहे, कपडे चांगले आहे, शूज चांगले, सगळं काही चांगलं आहे. राइट? ब्रँडेड आहे. पण याचं काय? इथे काय आहे? आणि जो व्यक्ती इथे इन्व्हेस्ट करतो, त्याला इथून खालच्या भागावर काळजी करायची, चिंता करायची आवश्यकता पडत नाही. प्रत्येकासाठी हे फार महत्वाचं आहे. ज्या व्यक्तींना रिझल्ट प्रोड्यूस होत नाही, त्यांनी याचा पुन्हा-पुन्हा मननचिंतन करा. स्वतःच्या अंतर्मनात जाऊन पुन्हा विचारा, की नेमकं मिसगाईडन्स किंवा अशा काही गोष्टी कुठे घडत आहेत आणि त्याच्यावर मननचिंतन केलं तर तुम्हाला रिझल्ट येतील. पण याच्यासाठी पहिलं पाऊल तुम्हाला उचलावं लागेल. राइट? इन्व्हेस्टमेंट करा स्वतःवर. आणि सगळ्यात शेवटचा जो पॉइंट आहे, अ, सगळ्यात शेवटचा पॉइंट फार महत्वाचा आहे. कधीही असं म्हणू नका किंवा अशी इच्छा पण करू नका, की एक दिवस मी आरामशीर बसून सोफ्यावर बसून एन्जॉय करत राहीन. काम करायची गरज नाही पडणार. प्रत्येक व्यक्तीला काम करावंच लागेल. टाटा सर, रतन टाटा सर ॲट द एज ऑफ 85 सुद्धा काम करतात. आता ते काम करतात. काम करण्याचा उद्देश फक्त पैसा नसतो. काम करण्याचा उद्देश कॉज आणि पर्पज पण आहे. जीवनाला गती देण्यासाठी पण आहे. राइट? उद्देश पण आहे. तो उद्देश पूर्तीसाठी काम करावं लागेल. राइट? आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अ, येस.